स्वागत आहे तुमचा एक नवीन व्हिडिओ नवीन ब्लॉगमध्ये। तर आता आपण तुम्ही म्हणजे मागच्या व्हिडिओच्या बघितलं सिंगापूरचा सगळा, तर आता सिंगापूरचा शेवटचा आपला स्पॉट आहे तो ज्वेल, तो म्हणजे नाही का वरून पाणी भरतं ढाकातून, तो मधीतून रेल्वे जाते तो सीन। आणि आज मी चालले कुठं फिलिपिन्सला, म्हणजे आज रात्री 1ची फ्लाईट आहे। तर फिलिपिन्सला कसं जायचं, कशी काय प्रोसेस असते, काय गोष्टी असतात, तिकीट काय असते, कसं काय असतंय, तर ते तुम्हाला मी सांगतो। आणि प्लस इथे समोर बघा तुम्हाला तो बोललो वरून पाणी भरतं, तुझ्या समोरच इकर नाही तो धबधबा हे बघा। अरे बाबा ही कॅसा बघा, आणि प्रत्येक कंट्रीची वेगळी असते ही बघा। तेव्हा असा सीन आहे बाबा, ही दोघांची कॅसा नुसतं मध्ये येतात, म्हणतो त्यांची व्हिडिओ शूट चालू हे बघा, असं सीन आहे। थोडा भारी वाटतं ना ह्यो कलर चेंज होत असतंय। तर रात्री 10 वाजता ह्यो बंद होत आहे ना, आता वाजले 9। काय भारी सीन आहे ना। सॉरी नाही ना असू दे आता काय असा सीन आहे। तर आता हा सीन बघून जाऊ आपल्याला। T4ला आमचा आहे म्हणजे एअरपोर्ट, त्या एअरपोर्टला जायचं आहे। तर एअरपोर्टला जाऊन पुढचं सांगतो तुम्हाला कसं काय आहे कसं काय नाही। इथं आम्हाला बस पकडायची आहे, बघू बसने जायचं का ट्रेननी, 2 ऑप्शन आहेत आम्हाला। तर आता बघतो जरा जाऊन काय करायचं काय नाही। सिंगापूर एअरपोर्ट बघा कसा पुरं आहे। इथं तुम्ही तुमचा PNR नंबर टाकायचा, मग नंतर मग इथं तुम्ही डिटेल्स भरची नाही, इथं पासपोर्ट लावायचा, नंतर मग इथं आहे बघा हा असा बोर्डिंग पास येतो। हे बघा इथं माझ्या सगळं आहे, ही सगळी डिटेल्स बोर्डिंग पास घेऊन जायचं आहे पुरं। आता तर तुम्हाला दाखवतो, हे बघा इकडं टर्मिनल 4, आमचं टर्मिनल 4वरना एअरलाईन आहे। तर T2 या T1ला एअरपोर्टवरनं तुम्ही तिकडनं बस असते, ती बस सोडलं तुम्हाला T4ला। मग आता T4ला मग नंतर मग येऊन हे बघा इकडं पुरं बॅगा द्यायच्या आहेत, तर आम्ही पण थोड्या वेळानं बॅगा देतो। हे बघा आमची सेबू पेसिफिक एअरलाईन आहे, आम्ही जरा फ्रेश होतो, त्यानंतर मग द्यायला येतो तर बॅगा। एअरपोर्टच्या आतमध्ये एंट्री मारली, इमिग्रेशन झाला। आता बालूनी कहरच केली, बालूला बोललेलो मी 7 kg आण, बालूने आता आणले टोटल झाले 20 kg, 4 शूजचं जोर, 2 चपलींचं जोर, ठीक आहे। तर इथं त्याला भरायला लागलं इंडियन रुपीज 6,500 रुपये, म्हणजे $100 सिंगापूर। तर विजा ज्यांच्याकडं जर सिंगापूरचा मल्टिपल एंट्री ज्यांना विजा भेटला आहे सिंगापूरचा, त्यांना विजा फी आहे, नाहीतर ई विजा भेटतो 8,500-7 हजारच्या आसपास ई विजा भेटतो। तर तुम्ही फिलिपिन्सचा असा विजा घेऊ शकता। तर सिंगापूरवरनं फ्लाईट पडते अराऊंड 8,000 रुपये, आणि जर इंडियातून फ्लाईट म्हणजे मुंबईवरनं फ्लाईट बघायला गेला तर 17-18 हजारच्या आसपास पडते। डायरेक्ट फ्लाईट नाही, कनेक्टिंग फ्लाईट आहे वाया सिंगापूर। म्हणजे तुम्ही इकडे सिंगापूरला यायला लागेल 2 तास, 3 तास, 4 तास, 7 तास, वॉटेवर काय असेल तो लेवर असेल। हे बघा इकडे 7-11 आहे ना, बालू गेले काहीतरी खायला तिकडे आतमध्ये बालू। तर बालूला बरं जरा तू पुरं जा, मी काय आहे ते इकडं मागं बघतो। तर एअरपोर्टला चेकिंग वगैरे झाला, इमिग्रेशन पण एकदम स्मूथ, काय टेन्शन नाही काय नाही। तिथं स्टार्टिंगला विचारला, बोलतो तुमच्याकडे कुठला विजा आहे का, तर आम्ही दाखवलं सिंगापूरला बघा विजा आहे, ठीक आहे। इकडं बालू काहीतरी बघतं नक्की विचार करतं काय घ्यायचा काय नाही। तर आम्ही सिंगापूरमध्ये सिम घेतलाच नाही, त्याचा रिझन असा की बालू पण बोलते मी ना सिमचा फिरू, काही गोष्टींचा स्क्रीनशॉट घेऊन आम्ही फिरवतो असा तसा इकडं तिकडं, काही गोष्टींचा असाच चाललेला। आणि बाकीचा विषय राहिला पाणी, तुम्हाला तिथं पाण्याचा रेट सांगितलं तुम्ही बोलायला काय पण, तर पाण्याचा रेट इथं $3, 3.5, काही ठिकाणी 2, म्हणजे $200 नॉर्मल बिस्लरी, खतरनाक। काही गोष्टी आहेत तिथं कॉस्टली, खरंच कॉस्टली आहेत। सिंगापूरमध्ये पाण्याचे थोडे प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्यामुळे पाणी एवढं कॉस्टली आहे। आणि जर तुम्हाला तुमचा बॅगेचा या 7 kg असेल, तर तो वेट वाचत असेल, तर ती ट्रिक तुम्हाला काय काय माहिती असेल, तर काय काय नाही माहिती तर सांगतो। कपडा असेल या किंवा एक चारवायला लागतील, दुसरं काय ऑप्शन नाही। नाही तर बालूसारखं 6,500 बालू रेडी असेल तर बिंदास तुम्ही येऊन करू शकता। तर माझं मी पण काही थोडे कपडे जरा ॲडजस्ट करायला लागतात, कारण की 6,500 कोण एवढा म्हणजे पे करेल, एवढा डेंजर आहे। आता आम्ही आहोत टर्मिनल 4, 1:10 फ्लाईट आहे, आता वाजेन 11:10। तर थोड्या वेळातच फ्लाईट विमान आमचा उरेल फिलिपिन्सला। तर फिलिपिन्सला आम्हाला सिम कार्ड घ्यायला लागेल, कारण की फिलिपिन्सला आम्हाला बऱ्याच दिवसाची प्लॅनिंग आहे, म्हणजे बरेच दिवस आहेत आम्ही तिथं। तर सिम कार्ड घेण्याचं खूप गरजेचं आहे। आणि सिंगापूरमध्ये एवढी कनेक्टिव्हिटी भारी आहे ना MRTची भाई क्लासेस, तर तुम्ही तो कार्ड काढला ना कुठंच काय करायची गरज नाही, काय नाही, लई खतरनाक। तर आता बघूयात बालू 7-11मधनं काय घेतं आहे। मला पण लागले भूक, आज आहे चतुर्थी, तर मी खाणार आहे भाजी, दिवसभर भाजीच खातो आहे। भाजी म्हणजे इथं भेटणं खूप कठीण आहे, 7-11मध्ये पण भाजीचे आयटम भेटणं म्हणजे खूप कठीण आहे। व्हेज आयटम इथे शोधणं म्हणजे
ठीक आहे, आता बघूयात कसं काय होतं पुढं. तुम्हाला एअरलाईन्स पण दाखवतो, फिलिपिन्स पण पुढं तुम्हाला बघायला भेटेल कसं आहे कसं नाही. आलू नाही घातला बघा बर्गर, आणि मी घेतले यो सलाड, नो शुगर ज्यूस घेतले, आणि यो सलाड टोटल पडला मला $8. तर या सलाडमध्ये सगळं चेक केलं मी, व्हेज आहे, याच्याने बदाम बिदाम दिले, आणि यो रसा विसा आहे ना, नूडल्स आहे, त्यामुळे जो सलाड आहे याच्यावर मला भागवायला लागेल. काय इकडं अशी एअरलाईन आहे ना, माझी 23F सीट आहे, 23F ती माझी सीट आहे. तर तिथे सीटवर बसतो मी आता. तर पहिल्यांदा मी या एअरलाईनला बसले आणि मला भेटले कराची सीट. किती खुश. बालू आहे तिकडं पलीकडे. आता काय बघू, आता सकाळी 5 वाजता पोहोचणार आहे आम्ही, आणि स्पेस बीस मस्त आहे जरा बसायला, लय भारी वाटतं. शेट बीट काय आहे म्हणजे जुनी आहे, काही किरक्या विरक्याच्या तुटलेल्या आहेत, काय मेंटेनन्स इकडे चिकनपट्ट्या लावल्या, म्हणजे परिस्थिती खराब आहे वाटतं या एअरलाईनची. ठीक आहे, एनिवेज आता बघूयात उद्या फिलिपिन्समध्ये म्हणजे काय काय आपल्याला बघायला भेटतं. तर तिकडनं यायला आम्हाला 4 तास लागलं, पण आम्हाला इमिग्रेशन ऑफिसला बऱ्याच गोष्टी क्लिअर करायला 2 तास गेलं, कारण की तो फॉर्म फिलिप करायचा आधी आम्ही विसरूनच गेलो. मग काय थोड्या बालूचा होता आमचा ग्रामपंचायतचा कार्ड, तर त्यांना मराठी काय समजत नाही, मग इंग्लिशमध्ये भरून दिला, या त्या सगळ्या बऱ्याच गोष्टी झाल्या. अयो बालू कंटाळले बालूराज. इथं आम्ही सिम कार्ड घेतला ग्लोब म्हणून करून, 500 फिलिपिन्सचं भरलं. तर फिलिपिन्सची करन्सी तुम्हाला थोड्याला दाखवतं. तर इथनं आम्ही साऊथ बस टर्मिनलला जाणार आहेत मालबोलला घेण्यासाठी, म्हणजे बस घेण्यासाठी, आणि प्लस इथनं आम्ही टॅक्सी बुक केली. तर टॅक्सीचं टोटल अराऊंड होतान किती, 413. म्हणजे ते कॅल्क्युलेट करा तुम्ही, तुम्हाला करन्सीचा पण रेट धोऱ्यावाल्यानं सांगतो काहीतरी, आता मी पण विसरलो, पण सांगतो तुम्हाला धोऱ्यावाल्यानं, काय टेन्शन घेऊ नका. तर आम्ही इकडं टॅक्सीची वाट बघतोय बघा. ते नुसतं 50 प्रश्न करत होतं, तुझा रिटर्न तिकीट दाखव, तुझा ह्यो दाखव, ते दाखव, बुकिंग दाखव, इथनं काय. अरे मग हे काय असं, याला काय अर्थ आहे काय. टॅक्सीची वाट बघताव. आलेली आपली टॅक्सी बघा, ग्रॅब टॅक्सी 3516. तर या टॅक्सी बसून जाऊ आता आपण पुरं. लय काटाले झालं पुरं असतं का माझं. तर आता मी बसते. येस ग्रॅब बाबा, आमची बुकिंग आहे नाही, OTP द्यायची गरज नाही. इकडं बॅगा टाकू दे. गणपती बाप्पा मोरया बाबा, घे एकदाशी. तर मी जाऊन बसतो पुरं. अरे इकडं लेफ्ट साईडेड अरायविंग आहे, मी बरं इकडं बसतं. मी मन येताना बघला नाही, लई कटाळले हो. नो स्मोकिंग इकडं लिहिलेलं आहे, नो स्मोकिंग. बघा असे इकडे गारे गिरी. सीट बेल्ट लावून घेऊ दे. तर इकडं बस टर्मिनलला पोहोचलो. इकडं आतमध्ये बस टर्मिनल आहे. तर 382 रुपये झालं इकडं बस टर्मिनलला यायचं. एक अर्धा तास लागले, अर्धा ते म्हणजे 35 मिनटं लागले. तर आता पोचले, बघता आता कुठं काय कसं काय आतमध्ये जाऊ, तिकीट घेऊ, बघू कसं काय सांगतो तुम्हाला. तर इकडं असं आहे, हे बघा एरिया दिसतोय, असं एरिया आहे. एवढा पण डेव्हलप नाही तसा सिंगापूर आहे, तसा एवढा पण डेव्हलप नाही, पण ठीकठाक आहे. आणि इकडचा आपला 1.5 रुपया म्हणजे इकडचा 1 रुपया असा करन्सीचा रेट आहे. बालू पार्कचा बालू जरा सांभाळून. तर आता जातो आतमध्ये, इकडनं एंट्री आहे ना, बघताव कसं काय त्या. असा इथं तिकीट काउंटर आहे, हे बघा असं तिकीट घेतला 210 रुपयाचं तिकीट आहे ना. इकडनं अशी एंट्री, नो तिकीट्स नो एंट्री. तर आतमध्ये इकडं बसेस आहेत. तर जावा इकडनं एंट्री घेतली. आम्ही फ्रेश पण नाही झालो, घाई सगळं राहिले. तर आम्हाला डोर नंबर पाहायला जायला घेतले. तर तिकडनं तुमची बस भेटेल. हे बघा अशा बस बी इकडे लागले ना. असं इकडचं असं टर्मिनल. तर आपण जाऊ तिथं पाय नंबरला, जरा वेट करू, का लगेच भेटते काय माहिती. बघूयात आता कसं. नाही अशी बस आहे ना, बसमध्ये बसल्यावर बालू असे पूर्ण बसले मागे. आमचा AC चा तिकीट होता, पण
की जरा याच्या मुलं बरं चला बरं ही साधी तर साधी बसलंय गरम होतंय खतरनाक काय नाही असा घाम फुटले खतरनाक साईडला इकडची पोरं बसले किंवा आमचा तिकीट काउंटरवाला आहे म्हणजे आणि आमची तिकीट घेतली ना इकडे आली चला आता बघू किती टाइम लागतं आपल्याला बसमध्ये पोचायला तर आता मॉलबोलला आम्ही टिकदिवे हॉस्टेलला होतो तुम्हाला हॉस्टेल नंतर दाखवतो फ्रेश वगैरे होऊन आम्हाला बघा अशी ही छोटीशी गाडी आहे म्हणजे हॉस्टेलचीच फ्री ऑफ कॉस्टमध्ये तो आता आम्हाला सोडतोय स्कूटर कुठला रेंट करतात तिथं बघू तर क्लायमेट सध्या आहे बघा असं आहे क्लायमेट मध्ये ऊन पण येतं आहे अशी सावली पण आहे तर बालूनी पण तयारी केली मी पण तयारी केली असं नाश्ता केला नाश्ता करून चाललेत आता स्कूटर रेंट करायला हां करन्सी एक्सचेंज केली करन्सी एक्सचेंजमध्ये आम्ही $100 दिले त्याला $200 दिले त्याने आम्हाला 11,000 रुपये फिलिपिन्स दिले म्हणजे 167 रुपये फक्त एक्स्ट्रा गेले आमचे पण लय भारी रेट भेटले हॉस्टेलच्या बाजूला आणि मी खरंच हायली रिकमेंड करतो ह्या हॉस्टेलला तुम्ही नक्की ते मॉल बॉलला आणि सेफूरला आले तर मॉल बॉलला तुम्ही आले ना टिकदिवे हॉस्टेल तर खरंच माणसं इथं लय हेल्पफुल आहे त्या बघा ह्यो मस्त आम्हाला सोडतंय ह्यो घेऊन चालले आम्हाला स्कूटर रेंट करून देणार आहे आणि स्कूटी भेटली आम्हाला पण स्कूटीचं जरा इकडून तिकडून बघता काय नंतर आयला बोलायला नको का इकडं चुरा झाले तिकडं चुरा झाले ही नवीन स्कूटी आहे बघा जरा इकडला तिकडला बघता सगळा म्हणजे इन केस ऑफ जर काय बोलायला नको इकडं स्क्रॅच होते तिकडं स्क्रॅच होती बघा नंतर माहिती आहे ना प्रत्येक सिटीन स्कॅम असते आता घेऊ येईल 500 रुपये भेटले जरा यांचा पांगसाम फेस्टिवल चालू आहे म्हणून एवढ्या महाग भेटले नाहीतर 300ला भेटतं इथेच स्कूटी तुम्ही आले 300ला घ्या पण आम्ही 500 जरा ॲडजस्टमेंट केला नाही घ्यायचा होता तर मी बोलत होतो 450 तर जरा घेतली 500 या मामाने आम्हाला घेऊन दिली हो मामा येस फ्रॉम इंडिया ना सेबूमधनं आम्हाला इथं मॉल बोलायला 1-3 तास लागले नाही बघा या असं पेपर आहे ना या पेपर आम्हाला सह्या बिया मारून त्यांना सबमिशन करत होतं सह्या इकडं भूक लागली तर बरं मॅकडीला जावा तर बघूयात मॅकडीमध्ये जाऊन काय काय आहे बर्गर आहे काय आहे कारण की लय लागले भूक तर बालू बोलतं चल बोलतं जाऊन मॅकडीला इकडनं ऑर्डर करायची ना काय नाही हे असं रेट लावले तर बघू आता काहीतरी ऑर्डर करू जरा तर चिकन स्पॅगेटी बघा यो आले ना यो भेटला मला एक अराऊंड पकडा 150 रुपयाला ना यो भेटला 60 रुपयाला तर बालू टेस्ट कशी आहे बालूने सुरुवात पण केली बालू टेस्ट कशी आहे हां छान आहे का म्हणजे आपल्यासारखी टेस्ट आहे ना बघूयात खाऊन आता काय बालू बोलते खातो मी पण यो आहे आमचा हॉस्टेल तर तुम्हाला दाखवतो कसं काय हॉस्टेल आहे हे बघा या की आहेत ही जर की हरवली तर 1000 पैसो मना द्यावं लागतील नाही इकडं बघा स्टार्टिंगलाच किचन एरिया आहे बालू गेले आमचा पुरं तर याचं रूमचं मी पर डेचं 800 रुपये दिले हे बघा असं इकडं पाण्याच्या बॉटली भरून आले आणि किचनमध्ये तुम्हाला काय पाहिजे त्या बनवून घ्यायचा काही लोक झोपले शांतीन मस्त हे बघा तर आज काही एवढा कव्हर नाही करायला भेटला पण आपल्याला करता येईल तेवढं करू बघूयात आणि हे बघा हे असं लॉकर आहेत माझा 5D आहे ना बालूचा 5C आहे या इकडं अशा रूम आहे ती बाई आमची रूम इथं ही अशी आहे लई थंडी आहे चिल्ड आहे तर आता आपण फिलिपिन्समध्ये सेबूमध्ये पांगसामा एरियाची नाईट लाईफ बघूयात जरा इकडे छोट्या छोट्या पार्ट्या असतात हे बघा स्ट्रीट पार्ट्या त्या जरा बघूयात एक्सप्लोअर करू जरा कसा काय आहे ना कसा काय नाही तर इकडनं आलो बरीचशी दुकान आहे बघा अशी ड्रिंकिंग वगैरे करायला बसतात इकडं परत शॉपिंगची दुकानं आहेत हे बघा असे कॅफेज वगैरे आहेत बऱ्याच तुम्हाला गोष्टी या स्ट्रीटवर खायला भेटतील या बागाला भेटतील बऱ्याच काही गोष्टी आहेत हे बघा थाय फूडचं इकडं चायनीज फूड आहे बघा पुरा आलो गचरी वारत चालले इकडं पण बघा पालाची जरा गाडी आहे
बघा कशी पालांची गाडी आहे बघा. नाही इकडं यो गाणी बोलत. ना इकडं यो इकडचा फेमस डिश आहे. याचं नावच विसरलो मी, पण यो फेमस डिश आहे इथला. चिकन क्रिप काहीतरी असं बोलतात. कसं भारी वाटतं ना. ना इकडं शॉपिंग मार्केट आहे. लाभा खतरनाक वाटतंय, खतरनाक. इकडे असं कॅफे पेन गाणी बोलतात. हे बघा म्हणजे स्ट्रीट काही एवढी मोठी नाही, छोटीच आहे. म्हणजे जेमतेम पकडा. हे छपरी बारा. तर एक अर्धा किलोमीटरची लाईन आहे, जास्त मोठी लाईन नाही. तर आपण एक कोणतं तरी रेस्टॉरंट सिलेक्ट करू, त्यात बसू. बालू कुठला रे? हॅलो कुठला रे बालू? बालू तिथे गाणी बोलत आहे, तिथंच जायचं आहे. तर आता इकडनं असा हॅलो या नाही इकडं आईस्क्रीमवाला आहे. हे बघा नॅचरल फ्रोझन योगर्ट. तुम्हाला पाहिजे ते तुम्ही डिश बनवून घेऊ शकता ना. आता आपल्याला मारायला लागेल तर एवढं ते स्टार्ट होते खतम सुरू होते. तर या रेस्टॉरंटला आले. मालूची काय सोय चालू आहे बघा. असं रेस्टॉरंट आहे. तर इथं राईस आणि ह्यो शिजर मागवले चिकन. ना इकडं गाणी, ना इकडं बालू बसले, ना इकडं ही आवरी पब्लिक. आम्ही आलो तेव्हा कोणाचं आता पब्लिक लय भरले ना. इकडं पाऊस आले जोरात बाबा, लय डेंजर. हे बघा यांचं पण गाणी थांबलं ना. समोरच लाईव्ह पिझ्झा आहे. हे बघा आम्ही यो मागवले. तर आता आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, बघू काय होतं.